बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे पोलिसांना शरण गेलेत। राहुल धोत्रेच्या हत्याकांड प्रकरणी उद्धव निमसेसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालेला होता। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहे। मुकुल, उद्धव निमसे शरण आल्याचं कळतंय, काय अधिकचे अपडेट मिळत आहेत, काय तपशील आहेत? दीपक, पोळ्याच्या दिवशी हे हाणामारी झाली होती। दोन गटांमध्ये धोत्रे आणि निमसे या गटामध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झालेली होती। यामध्ये राहुल धोत्रे हा युवक गंभीर जखमी झालेला होता। त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले, मात्र 7 ते 8 दिवसांनी रुग्णालयामध्येच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि त्यामुळे उद्धव निमसे आणि त्यांचे जे सहकारी होते त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। उद्धव निमसे यांना पहिले जिल्हा न्यायालयाने जामीन दिलेला होता, मात्र ज्यावेळेस खुनाचा गुन्हा दाखल झाला त्यानंतर त्यांचा जिल्हा न्यायालय त्याचबरोबर उच्च न्यायालयामधनं जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला होता आणि तब्बल 20 दिवस या घटनेला होऊन गेले। त्यानंतर उद्धव निमसे स्वतःहून पोलिसांना शरण आलेले आहेत। नाशिक पोलिसांचं हे खूप मोठं अपयश आहे, कारण एक खुनाचा आरोपी हा 20 दिवसानंतर स्वतःहून शरण होतो, परंतु नाशिक पोलिसांना सापडत नाही। यावरनं बरंच राजकारण झालं होतं। 4 दिवसापूर्वीच नाशिकमध्ये मोर्चा देखील निघालेला होता शिवसेना आणि मनसेचा। त्यामध्ये प्रमुख मागणी देखील उद्धव निमसे यांना अटक करण्याची हीच करण्यात आलेली होती आणि त्यानंतर कुठेतरी उद्धव निमसे स्वतःहून शरण आलेले आहेत आणि आता त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाते। आता ते त्यांची बाजू त्यांचे वकील उद्याला न्यायालयामध्ये मांडतील, कारण उद्याला उद्धव निमसेंना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।